बघा बरेच मान्यवर आले आता आज नाटेपुते गावामध्ये बोला समाज मेळावा असल्यामुळं आहेत आपल्याला जे आहे ते बरेच मान्यवर उपस्थित राहिलेले बघू शकता आपण अजून याबरोबर जरा बघूया असेच नवनवीन पाठ राहा हे बाळू मामा चैतन्य मंगल कार्यालयामध्ये मेळावा भरलेला आहे बघू शकता बघा मान्यवर लोक मंडळी कोणाची मंडळी आलेले आहेत नातेपुते या गावामध्ये आपला बोलार समाजाचा मेळावा आहे तरी आपण एक दोघं मान्यवरांनी जरा विचारूया जरा कसं नमस्कार नमस्कार कसं वाटतं तुम्हाला आता मेळाव्याला आल्यामुळं? सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते गाव आहे हा तर नातेपुतेमध्ये आमचा अखिल भारतीय होलार समाजाचा संघटनेचा महामेळावा आहे बर तर या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत काही इचलकरंजीनं आलेले आहेत अध्यक्ष परत आमचे हे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत आटपाडी. रणजित दादा आयवळे आयवळे, आहेत हे सुदाम जाधव आहेत बर. हे बारामतीनं आलेले पत्रकार टीम आहे बर गणेश जेलकर नमस्कार तर हे आता इथं आमच्या इथं होलार समाजाच्या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे मान्यवर इथं आलेले आहेत आणि थोडंसं इचलकरंजी बोलतील बोला एक मिनिट आमचे बंडगे सर आहेत सर जरा थोडंसं सर जरा बोला दोन शब्द कसं वाटतं आता मेळाव्याला आल्यामुळे आपला होलार समाजाचा मेळावा होलार समाजाचा मेळावा असल्यामुळे कसं वाटतं बरं मस्त वाटतं एक नंबर मस्त एक वाटतंय एक नंबर वाटतंय ना ते आमचं सर्वे आहे तर सर्वे काय जरा दोन शब्द बोलते काय म्हणतात अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं हा हा जो होलार संकल्प मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जे कार्यकर्ते बंधू भगिनी आले त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि या मेळाव्याला खास करून सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसा साहेब त्याचप्रमाणे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले हे हजर राहणार आहेत बर. तरी इथं आलेल्या सर्व बंधूंना एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण तयार झालंय बर. आणि जे आसपास आहेत त्यांनी हॉलमध्ये येऊन बसावं आणि हा संकल्प आपला यशस्वी करण्याचा आपण प्रयत्न करावा. धन्यवाद दादा काय सांगतात बघू रणजित दादा काय जरा दोन शब्द बोलावा असं मलाही वाटतं जरा आज दादाने. अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं हा. होलार समाजाचा संकल्प मेळावा आयोजित नातेपुते या गावी चैतन्य मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बर या कार्यक्रमासाठी होलार समाजाचा महाराष्ट्रातून होलार समाज इथं ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात दाखल झालेला आहे. या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब त्याचबरोबर रोजगार हमी मंत्री माननीय भरत शेठ गोगावले साहेब बर या दोघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संघटनेचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट किरण जावीर साहेब बर या संघटनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक सल्लागार अध्यक्ष माननीय ज्ञानदेव जावीर साहेब तसेच या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब राज्याचे सरचिटणीस मधुकरजी भंडगे साहेब राष्ट्रीय सरचिटणीस हैदरजी केंगार मी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या संकल्प मेळाव्याला उपस्थिती लावून हा संकल्प मेळावा महाराष्ट्रातल्या तमाम होलार समाजाच्या साक्षीनं आज हा आयोजित केलेला मेळावा आम्ही यशस्वी करतोय एवढंच या निमित्ताने मी बोलतो. धन्यवाद दादा संपादक मी नमस्कार. स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दिल्ली राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष आहे. तर आम्ही सर्व धर्मांना धरून मिळून मिसळून आम्ही जाणार आहे आणि संविधानाच्या ह्याच्यातून आम्ही सर्वांना मदत करतो. काम का होत नाही तर ते बाबासाहेबांनी एवढं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे की त्या माध्यमातून आमची ही संपूर्ण टीम आहे. आमचे पत्रकार आहेत इथं साळुंके साहेब म्हणून आहेत प्रहार न्यूज संपादक आहेत आमचे प्रकाश पर्व म्हणून आयु सागरजी लोंढे सर आहेत की आम्हाला कधीही कोणाचाही फोन येऊ की ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे असं म्हणत नाही. हे आज विश्वकर्मा पांचाळ समाज सुतार त्या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा होलार समाजासाठी आलेले आहेत. हे आमचे साळुंके सर नावी समाज आहे ते सुद्धा आपल्या समाजासाठी इथं आदर आलेले आहेत. पाळेकर म्हणून आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत ते इथं आवर्जून आलेले आहेत. पण आमचा जी टीम आहे ही संपूर्ण होलार समाजाला न्याय मिळावा म्हणून आमची संघटना आणि आमचा संपूर्ण पत्रकार संघ इथं आलेला आहे.
आणि जवळजवळ आमचे इथं आलेले पत्रकार समाज आणि संघटनेचे माध्यमातून आलेले सर्व आमचे सहकारी मित्र होलार समाजासाठी पाठिंबा देण्यासाठी आले, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मनपूर्वक. आणि जवळजवळ 50-60 पत्रकार इथं आहेत आता आमच्या इथं. त्याबद्दल लोंढे सरांनी सांगितलं की बाबा आम्ही अहोरात्र प्रयत्न करणारे आणि समाजासाठी झटणारे इथं आहेत. आताच आपले आलेले डोबळे साहेब 2 मिनिटं इकडे या. हे बघा त्यांच्याकडे फिरवा. या नमस्कार हा, या या जाधव साहेब या इकडे. या इकडे या, जाधव एक साहेब मिनिट या. या. या डोबळे साहेब या. एक मिनिट. डोबळे साहेब आलेले, जाधव साहेब आहेत. साहेब इथं आलेले आहेत की लीडकॉम याबद्दल जरासं तुम्ही बोला जरा. का तुमचं प्रकरण का होत नाही? निधीच नाही म्हणतात, उपलब्ध निधी नसल्यामुळे काम होत नाहीत. निधी नाही म्हणजे का मिळत नाही? दिलाच नाही अजूनपर्यंत कोणाला? दिलाच नाही 2000 कसं काय दिलं काय तुम्ही त्याची काय चौकशी केली का नाही नाही, त्याची? नाही, इकडे फिरवा, इकडे पुण्याला शिंदे म्हणून आहेत, पुण्याचे जे मेन साहेब आहेत बर शिंदे म्हणून, शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब म्हणून आहेत, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं. स्वतः आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जाधव साहेब राहतात, त्यांच्या इकडे गेलो तर शिंदे साहेबांना फोन केला तर ते म्हणतात अजून निधी आला नाही, बाकीचे प्रकरण आहेत तर आम्ही ते मंजूर करूया आता पूर्वी जी करायला पाहिजेत असं म्हणतात. तर अजूनपर्यंत कोणाचं प्रकरण नाही. साहेब तुमचं प्रकरण किती दिवस आहे? 2 वर्ष झाला पेंडिंग. 2 वर्ष प्रकरण चालू झाले नाही. आमच्या इंदापूर तालुक्यातून आमचे लोंढे सरांनी धोंडीराम बंडगे म्हणून आहेत, पहिलं प्रकरण का नाही लीडकॉमला टाकलेला माणूस आहे, त्याचं अजूनपर्यंत आमचं प्रकरण मंजूर झालेलं नाही. तर लीडकॉम मध्ये सुद्धा आमचा माणूस घ्यावा आणि त्याच्यासाठी न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण अजून तरी त्याला न्याय मिळालेला नाही आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आज आपल्या नातेपुते गावामध्ये पोलार समाज संघटनेचा मेळावा आहे. तरी बघा मान्यवर पुढारी मंडळी झालेत गोळा. जरा विचारा एक दोघांना काय त्यांच्या मनात कसं काय, जरा सांगा जरा साहेब कसं कसं वाटतंय काय तुम्हाला आपल्या समाजाबद्दल? आज अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे. बर तर आमच्या होलार समाजाच्या काही विविध मागण्या आहेत, या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत बर आणि त्या प्रलंबित मागण्या मान्य व्हावेत म्हणून हा मोठा मेळावा आयोजित केला आहे. बर त्या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री, सामाजिक न्याय व विभाग मंत्री संजय शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे दुसरे मंत्री गोगावले साहेब हे दोघंही उपस्थित होत आहेत. धन्यवाद.